प्रकारचे फटकेबाजी नेहमी तो करत असतो। एक आज चांगला संपूर्ण संघ त्याने उपस्थित केलाय। पवनपुत्र वडपे संघ त्याच्या विपक्षामध्ये गणेश इलेव्हन जय गणेश वाफळ ए संघ। चला मात्र सुरुवात केली जाईल। पंचांकडे ग्रीन सिग्नल आलाय। लेट्स प्ले गेम ऑन। मॅच सुरू केली जाईल। पहिला चेंडू डिलिव्हर केलाय इथे फुलटॉस आहे त्यावरती आक्रमण चढवलंय चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये होता शतकषकाने केली चुकी आणि चुकी झाल्यानंतर चेंडूला पाठवलंय कल्पेशच्या बॅट मधून आलाय पहिला चेंडू होती हा नशिबाचा षटकार ठोकलाय 6 धावा। गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी लक्ष द्या। 20 मिनिटांचा टायमिंग तुम्हाला दिला जाईल 4 षटकांसाठी। जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही जर 3 षटके कंप्लीट करू शकले नाही तर तुम्हाला अगदी एक 38 सर्कलमध्ये खेळाडूचा ऍड करावा लागेल। कल्पेशच्या पाठीमध्ये फुलटॉस वरती पहिला चेंडू ते फुल टोल वसूल करणारा सध्या षटकार पाहायला मिळाला। पुन्हा एकदा अगदी स्लॉक स्वीप खेळायचा फटका होता। अगदी पाकचा पाय वाकवत असताना आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आपण जर तिथे पाहिलं तर फटके अगदी फसला कुठेतरी अगदी बॅट चेंडूमध्ये संपर्क नाहीये आलाय डॉट चेंडू। पहिल्या चेंडूवरती देखील कल्पेशला मात्र बाद करण्याची चान्स आली होती ती झेल सध्या सोडली आणि त्यानंतर त्याला जीवनदान देत असताना षटकार देखील तिथे गमावला गेलाय। फलंदाज आपण पाहतोय कल्पेश ऑन स्ट्राइक वरती असेल। पुन्हा एकदा फुल टॉस आहे फोर्स केला चेंडूला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय अजून एक धमाका पाहायला मिळाला आणि षटकार ठोकलाय कल्पेशच्या बॅट मधून। या षटक्यामधील आलाय दुसरा हा दमदार षटकार आणि बीमर आलाय बीमर की बीमारी सोने पे सुहागा षटकार देखील आलाय आणि तिथे बीमर देखील चेंडू पाहायला मिळाला। कल्पेश काय षटकार चौका ठोकतो 2 फुलटॉस त्याला चेंडू पाहायला मिळाले आणि कल्पेशने त्याच्यावरती प्रतिहल्ले करत असताना चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय आणि त्यावरती पाहिले तर सोने पे सुहागा बीमर आला त्यावरती फ्रीटचा चेंडू ते देखील चेंडूचा फायदा त्याला घेताना आपल्याला पाहायला मिळेल का। सध्या आक्रमकता विध्वंसक विस्फोटक रूप सध्या धारण करतोय। चुकीला माफी नाहीये हे सांगत असताना कल्पेशने मात्र प्रहार करायला सुरुवात केली आहे। प्रत्येक चेंडूवरती तसा प्रतिहल्ला करण्याचा मानस आहे तो मनसुबा सध्या तो खारिज करतोय। पुन्हा एकदा मात्र बॅटच्या फ्लोवरती जेव्हा बॅटने चेंडूमध्ये संपर्क झाला तेव्हा अगदी स्वीट साऊंड पाहायला मिळाला। इट इज क षटकार। विध्वंसक आक्रमक रूप सध्या धारण केलंय कल्पेशला आपण पाहतोय। पुन्हा एकदा सरळ फटके खेळताना मात्र कुठेतरी बॅटने चेंडूमध्ये संपर्क नाहीये। कल्पेश लाखात आणि त्या सोबती आपण पाहतोय शुभम शेलारची जोडी। अनेकदा आपण पाहिले जानी स्पोर्ट्स वडपे टीम मध्ये अनेकदा चांगला खेळ करताना कल्पेशला आपण पाहिलंय। आज पवनपुत्र वडपे संघामध्ये चांगला खेळ त्याने प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे। पुन्हा एकदा पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला। स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू पाहत असताना अजून एक व्हाईट चेंडू सध्या टाकला गेलाय। गोल आपण पाहतो सार्थकला सध्या आणले गेले बॉलिंग ट्रॅक वरती। ट्वेंटी रन्स ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय एक गडी गमावलेला नाहीये। पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेचला तिथे खाली क्षेत्र आहे तिथे मात्र चेंडू जाईल अजून एक आलाय दमदार चौकार ठोकलाय कल्पेश राखाच्या बॅट मधून 4 धावा। सॉफ्टने फटका खेळून काढला हेलिकॉप्टर उडवायचा होता तिथे जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव आली आहे। पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे।
पहिल्या षटकाचा खेळ सध्या समाप्त झाला. धावा पाहिल्या तर उच्चांक गाठला पहिल्या षटकामध्ये, तब्बल 25 धावा. कल्पेश लाखात आणि त्या सोबत्या शुभम शेलारची जोडी. कल्पेश जाधव आपण मंचावरती यायचं आहे. चला प्लीज वेलकम. शहापूरचा टायगर चला संबोधला आता. कल्पेश जाधव आपण मंचावरती या, विराजमान व्हायचं आहे. प्लीज वेलकम कल्पेश. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे कल्पेश जाधव, मॅन फ्रॉम भातसाई. आणि विनंती करतो का आपण या. टीम वाफले टीमला सध्या आपण पाहतोय 2 धावांचे पेनल्टीचा देखील सामना करावा लागेल. 2 धावा मी ऍड देखील करतोय, कारण 25 झालं. 2 धावा ऍड केल्या 27 होतील. सुदर्शन आले, सुदर्शन काठोळे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाले दुसऱ्या षटकासाठी. आणि अनेकदा पाहिले मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये वाफळे हे संघाचा प्रतिनिधित्व करताना सुदर्शन काठोळे एक अतिशय प्रचंड वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या समोर आपण पाहिलं तर कल्पेश लाखात, शुभम शेलार. अजून मात्र या दोन्ही खेळाडूंनी अतिशय चांगला डाव सावरलाय. अजूनपर्यंत एक चेंडू शुभम शेलारच्या बॅटमध्ये खेळताना तो पाहायला मिळाला नाहीये. कल्पेश लाखातने अतिशय चांगली लाख मोलाची फलंदाजी त्यांनी केली आहे. पुन्हा आडव्या बॅटने फटका खेचला, चेंडूला फेकून दिलाय. चाललाय अगदी दूर दूर दूर, गगनाची सफारी करणारा चेंडू झालाय फरार. धावा मिळतील 6. आलाय अजून एक कल्पेशच्या बॅट मधून, ठोकलाय षटकार. काय देखणे अफलातून फटकेबाजी करतोय. चेंडूला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करत असताना षटकारांची आतिषबाजी करतोय कल्पेश लाखात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एकच धावाले अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला. आता पहिल्यांदा दुसऱ्या षटकाच्या 3रा चेंडू मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल शुभम शेलार. कल्पेश लाखात अतिशय लाख मोलाची फलंदाजी करतोय. समोर आपण पाहतो सुदर्शन काठोळे. पहा काय एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अतिशय अगदी डोळ्याचे पापणी पडत तिथे चौकार गेलाय. आणि इथे पाहिलं तर अगदी काय पहिला चेंडू फेस करत असताना अतिशय देखणा सध्या फटका त्याने सजवला शुभम शेलार च्या बॅट मधून. आपण पाहिला पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केला आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय पहिलाच धमाका त्याच्या बॅट मधून, चौकात ठोकलाय. पुन्हा एकदा अगदी चांगला फटका आहे, लगॉपच्या क्षेत्रामध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, प्रोटेक्शन तिथे आहे. तिथे एकच धाव आली आणि डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्या अनुषंगाने एकच धाव आली. 39 वरती ही धावसंख्या पोहोचली आहे. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 चेंडूचा खेळ सध्या इथे बाकी आहे. पुन्हा एकदा पहा काय फटका, जमिनीवरती पडले आणि चेंडू अगदी दूर 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 फेकून दिलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय अजून एक मोठा षटकार कल्पेश लाखाच्या बॅट मधून. हा धमाका, पुन्हा एकदा बिग षटकार. 6. हे पॅटर्न स्ट्रोक आहे कल्पेश लाखात. जेव्हा या फटक्यांसाठी अनेकदा त्याचा आपण कॉपीबुक स्टाईलने, त्याचाच कॉपीबुक स्टाईलने हा फटका त्याने सजवला आणि ते सुदर्शन काठोळेवरती आक्रमणाला सुरुवात केली. पुन्हा एकदा पहा अजून एक आलाय, अजून एक षटकार. षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा पाऊस सध्या पाडतोय. आलेल्या प्रत्येक चेंडूला आघात प्रतिहाला करायचा, चेंडूला पाठवतोय. बाउंड्रीची सफारी करणारा अजून एक षटकार ठोकलाय कल्पेश लाखात. तब्बल 2 षटकांमध्ये 51 धावांची इनिंग सध्या पेश केली आहे. फलंदाजी आवडला असेल कल्पेशची तर टाळ्या वाजवायच्या आहेत. अफलातून लाजवाब इनिंग सध्या पेश करतोय. हीच फलंदाजी आपण जाणे स्पोर्ट्स वडपेच्या माध्यमातून अनेक मोठ्या टुर्नामेंट आपण पाहिली आहे. आज पवन पुत्र वडपे संघाला रिप्रेझेंट करताना काय अफलातून फटक्यांचा अवलंब त्याने केलाय. 11 चेंडू 42 धावांची वादळी इनिंग. मागच्या मॅच मध्ये ओमकारने
50 धावा कंप्लीट केल्या होत्या. आता दुसरं अर्धशतक कल्पेश लाखाच्या बॅटमधून आजच्या दिवसात दुसरं अर्धशतक येईल का, हा प्रश्न सध्या इथे उपस्थित झालाय. राज गोताने वडवली यांच्याकडनं टीम वडपे टीमला शुभेच्छा आल्या, त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू राज गोताने. सागर हिंदुले सध्या वॉटर बॉयच्या भूमिकेत होते, त्यांची तोडफोड देखील अजून पाहणं गरजेचं असेल. सतीश आले, सतीश पुन्हा एकदा फुलटॉस आहे, फटका फसलाय, उंची जास्त गाठली, लांबी मिळणार नाही. शतकशी तिथे उपस्थित होते, पकडली जाईल झेल आणि होईल फलंदाज. सार्थक होते त्या ठिकाणी. एक्कावन्न धावा त्यावरती शुभम शेलार पहिलाच गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतो एंटर झालाय तिसऱ्या क्रमांकावरती. अजून एक मोठा षटकार ठोकण्यासाठी अगदी पटाईत फलंदाज सागर हिंदोळे सध्या एंटर झालाय. नेहमीच हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर रिप्रेझेंट करतात जानी स्पोर्ट्स वडपे संघाला. आज पवनपुत्र वडपे संघामध्ये देखील त्यांचा कमालीचा खेळ पाहायला मिळाला. एका खेळाडूचा तब्बल 11 चेंडूमध्ये 42 धावांची वादळी इनिंग कल्पेश लाखातने खेळली आहे. समोर सागर हिंदोळे आले, समोर आपण पाहिलं तर सतीश. फुलटॉस आहे आणि फुलटॉस चेंडूला ग्लान्स गेले, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. जणू हातामध्ये बॅट नव्हे तर हातोडा घेऊन आला आणि तोडफोड सध्या त्याने पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे. सागर हिंदोळेची ही ओळख राहिली आणि त्याने पहिल्या चेंडूवरती आघात केला, चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये, ठोकलाय षटकार. पहिल्या चेंडूची षटकार ठोकलाय, सॉफ्ट फटका स्टिअर केले, अगदी ग्लान्स करत असताना तिथे एक धाव सुद्धा घेतली आणि स्ट्राईक वरती सध्या आणले गेले फलंदाज कल्पेश लाखातला. पहा आपल्या स्वतःच्या बॅट बद्दल जर एक षटकार आला असेल तर देखील त्याला माहिती आहे कल्पेश लाखाच्या त्या इनिंग्स. आतापर्यंत 58 धावा झाल्या, 3 चेंडूचा खेळ सध्या प्रस्थापित झाला. सतीश काठोले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा अजून एक धमाका, अजून एक षटकार ठोकलाय. अफलातून फलंदाजी कल्पेश लाखा सध्या करतोय, 48 वरती पोहोचलाय. 48 रन्स तब्बल ज्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत. मागच्याच मॅच मध्ये 50 कंप्लीट झाले, स्पर्धेची पहिली दुसरी 50 कंप्लीट करेल का कल्पेश लाखात. सतीश काठोलेवरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा अजून एक फटका आलाय. 50 कंप्लीट झाले, बॅट वर करायचे आहे कल्पेश. टाळ्या वाजवायच्या बॅटिंग साठी सर्वांना ही मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी केली अफलातून. कल्पेश आपण बॅट वर करायचे आहे. तब्बल स्पर्धेमध्ये वैयक्तिक धावा अगदी सर्वाधिक टोटल ज्याने उभारली आहे 54 धावा. वैयक्तिक 13 चेंडू फेस केले, 54 धावांची इनिंग ज्याने पेश केली आहे. 70 धावा 70 गाठली आहे. टार्गेट मोठं आहे. पुन्हा एकदा इथे आपण पाहिले तर सरळ लगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला, गॅदर केला, तिथे एक धाव आली आहे. पुन्हा कल्पेशकडे स्ट्राईक आहे. 71 धावा आणि या स्पर्धेतील हायेस्ट टोटल उभारली आहे. पवनपुत्र वडपे संघाच्या नावावर देतो इतिहास राहील. हायेस्ट टोटल सध्या उभारली आहे पवनपुत्र वडपे संघाने. एका षटकाला खेळ प्रस्थापित करणं बाकी आहे. गोलंदाज कोण असेल ते देखील पाहावं लागेल. अनिश 11 जय गणेश वाफाले हे संघ. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. बादशाह स्पोर्ट्स बादशाह आणि आवाज स्पोर्ट्स भिनार
चला अनुज जाधव आपला कॅप्टन या. पहिला चेंडू आपण मला अंकुश आलेत. चौथ्या षटकासाठी अंकुश जाधवला आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू अगदी चांगला डॉट चेंडू टाकला गेला योग्य टप्प्यावरती, योग्य लाईन आणि लेंथ वरती हा चेंडू डिलिव्हरी केला. कल्पेश लाखात अतिशय मोठी इनिंग ज्याने पेश केली आहे. अजून षटकार ठोकेल का? पुन्हा मात्र आडव्या बाटने फटका खेळायचा असताना मनसुबा जे होतं त्याला खारिज केलंय. एकाहत्तर धावात 2 बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आलेत. आता इथे विचार केला तर एक मोठी टोटल सध्या उभारली या पवनपुत्र वडपे संघाने. या 2 चेंडूवरती कुठेतरी वाफाले संघ सुटक्याचा निश्वास घेताना पाहायला मिळालेत. पुन्हा इथे हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवायचा होता, तिथे एक धाव आली आहे. 72 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शुभम शेलार बाद झाले. त्यानंतर सागर हिंदोले त्याचा बॅटमध्ये देखील एक षटकार आला. आणि कल्पेश लाखातने काय इनिंग सध्या पेश केली आहे. सर्वांचं अगदी मनोरंजन देखील केले या फटकेबाजीने. अतिशय षटकारची आतिषबाजी त्यांनी केली. पुन्हा चांगला चेंडू सध्या इथे प्रस्थापित करता आपण पाहतो. अंकुश जाधव कॅप्टन आहेत. कॅप्टन म्हणजे संघाचा लीडर, नेता, नायक, सेनापती. सर्वच भूमिका सध्या तो आपल्या खांद्यावरती ओझं घेऊन गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हरी केले, फक्त एक धाव त्यांनी खर्च केली आहे. पुन्हा एकदा पहा चेंडूला उडवलाय आणि अगदी सॉफ्ट फटका खेळला असं वाटत होतं की 38 सर्कल मध्ये चेंडू पडेल. मात्र सागर हिंदोलेच्या बॅटमधनं जो फटका येतो तो मात्र अगदी सीमारेषा पार जात असतो. हे अनेकदा आपण पाहिले आणि तो फटका त्याने सजवला. चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर डीप मध्ये, अगदी दूर गगनाची सफारी करणारा चेंडू झाला फरार. धावा मिळती 6. आला अजून एक षटकार. आतापर्यंत 4 चेंडू योग्य टाकले होते. 5व्या चेंडूवरती प्रतिहाला केला. पुन्हा एकदा बॅटच्या टो वरती लागला, अगदी शॉट कव्हरचा क्षेत्राच्या उपस्थित तिथे मात्र झेल सोडली. 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न फलंदाज बाद झाले, मात्र धावसंख्या उभारली. 80 रन्स 80 धावांचा उभारला गेला आणि 81 धावांचा टार्गेट सध्या सेट केले गेलंय. पवनपुत्र वडपे संघ अतिशय ताकदीने या मॅच मध्ये उतरला गेला आणि जगदीशजी पसले यांनी पुरस्कृत केले. संघाला अतिशय मोठं टार्गेट दिले गेले. अंकुश जाधव यांनी कमबॅक करून त्यांना षटक टाकलं. सुदर्शन काठोलेचे ते आक्रमण, सतीश काठोले तासावरती देखील खूप मोठं आक्रमण केलं. चला कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. वडपे टीम, चला बादशाह स्पोर्ट्स बादशाह कॅप्टन आपला उपस्थित आहे. आपण टॉस करत आहोत आणि त्याच्या विपक्षामध्ये आवाज स्पोर्ट्स भिनार आणि रवींद्रजी पस्ते साहेबांना विनंती करून आपल्या सुभाष आपण टॉस करायचा आहे. चला फील्ड आपण लावून घ्या. पवनपुत्र वडपे संघ. हॅलो हॅलो, चला विनंती आहे टीम बादशाही संघाचे कर्णधार आणि आवाज भिन्नार संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित या. अंतिम ऑफिशियल कॉल आहे आपल्याकरिता. हॅलो, दोन्ही टीम्सला विनंती आहे आपला कर्णधार या ठिकाणी दाखल करा. बादशाही आणि आवाज भिन्नार. आवाज भिन्नार संघ आपण टॉस साठी त्वरित या. विनंती आपल्याला. प्रणव भोईर. चला वेलकम. कल्पेश जाधव आपण मंचावरती यायचा आहे. शहापूरचा टायगर कल्पेश जाधव या मंचावरती उपस्थित होता. वेलकम कल्पेश, आपलं या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिन्नार संघ अंतिम ऑफिशियल कॉल. आपण पहिला बॉल पडण्या अगोदर जर टॉस साठी आला नाही तर आपल्याला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल. चला प्रणव भोईर आपण या. चला प्रणव आपण या, कॅप्टनच्या भूमिकेत आहात.
आजच्या दिवसातील सर्वात मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. या मॅच नंतर उत्सुकता सर्वांना लागली होती. त्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. आवाज भिनार भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ, दुसऱ्या बाजूने पाहतोय या ठिकाणी भातसई शहापूर तालुक्यातील दिग्गज संघ. तर जातोय टॉस कडे. एक बाजूने आपण पाहतोय बबलू स्मृती, दुसऱ्या बाजूने पाहतोय केव्हीपीसी कांदळी. सन्माननीय रवींद्र पष्टे साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. केव्हीपीसी कांदळी असा कॉल दिलाय आलाय बबलू स्मृती. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेक जिंकले आवाज भिनार संघ. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार हा 4 ओव्हरची मॅच आहे. समोर संघ शहापूर तालुक्यातील नामवंत संघ आहे. कल्पेश जाधव सारखा दिग्गज खेळाडू त्या टीम मध्ये. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ज्या पद्धतीने यावर्षी आपण पाहिलं तर आवाज भिन्नार संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला चालू आहे. चांगले क्रिकेट तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन म्हणून आज संघाकडून काय अपेक्षा असतील? त्यानंतर टीम भातसई नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? सेम आम्हाला बॅटिंग पाहिजे होती, बॅटिंगच घेतली असती. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. तर बॅटिंग करताना टार्गेट काय असेल मनामध्ये? जास्तीत जास्त धावापर्यंत आम्ही मारण्याचा प्रयत्न करतो. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ग्रामीण भागातली स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इथे आल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन तर खूपच सुंदर असतो. आम्ही ही टुर्नामेंट आज पहिल्यांदाच खेळतोय आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद बोलतो मंडळाचे. नक्कीच. तरी होते बादशाही संघाचे कर्णधार दोन्ही टीम्सला देऊयात शुभेच्छा. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे माझे साथी समालोचक संदीप पाटील उपस्थित आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. या ठिकाणी टॉस संपन्न झालाय. मॅच सुरू करायचा आहे. सतीश काठोळे आणि त्याच्या सोबती आपण पाहतोय फलंदाज आलेत. शुभम शेलार बॉलिंग ट्रॅक वरती. एक प्रचंड वेगवान गोलंदाज आहे. वडपे एक्सप्रेस या नावाने त्याला संबोधलं जातं. स्लोवर चेंडू टाकला गेला. तिथे मात्र अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. डीप मिड विकेटला तिथे मात्र एकच सवालिया प्रोटेक्शन उपस्थित असताना मात्र आपण पाहिलं तर एक धाव सध्या घेतली गेली या चेंडूवरती. सर यानंतर आपण पाहतोय शुभ सन्मान आपण करतोय कल्पेश जाधव. एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे आणि कल्पेश जाधव यांना आपण सन्मानित करतोय. मयूर पस्ते यांच्या शुभास्ते कल्पेश जाधवला आपण सन्मानित करतोय. शहापूरचा टायगर ज्याला संबोधलं आता आणि अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह, ओहराम क्रिकेटचा शहनशाह शहापूर तालुक्यातील आपण त्याला कल्पेश जाधवला पाहतोय. त्याचा शुभ सन्मान मंचावरती करताना एक बादशाही गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंचीवरती नेणारा खेळाडू आहे आणि शहापूर तालुक्याचं नाव देखील अजरामर करणारा खेळाडू आपण पाहतोय कल्पेश जाधव. टाळ्या वाजवायचा खेळाडूसाठी एक मोठ्या शैलीचा खेळाडू आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि झेल सोडली आहे. महत्वाची झेल होती. सतीश काठोलेला सध्या जीवनदान दिलंय. शुभम शेलारचा आपण विचार केला तर शुभम शेलार चांगल्या टप्प्यावरती चेंडू तर टाकतो, त्याला तेवढी क्षेत्ररक्षक साथ मिळत नाहीये. 22 चेंडू मध्ये करायच्या नंतर तब्बल 79 धावा. 21 चेंडू मध्ये 79 धावा. 81 धावांचं मोठं टार्गेट सध्या सेट केलंय. त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मोठ्या धावा आणाव्या लागतील. आता पुन्हा आता फटका फसलाय तिथे मात्र आपण उपस्थित पाहतो अक्षय पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. हिटमॅन आवडे त्याला संबोधलं जातं वडपेकरांच्या माध्यमातून. हिटमॅन आहे वडपे संघाचा आणि त्याच्या माध्यमातून ही झेल कंप्लीट केली आहे आणि त्याच्याकडनं झेल घेत असताना मात्र फलंदाज बाद झाले. आणि शिलेवन जय गणेश वाफळे ए संघ आपण पाहतोय. जगदीशजी पस्ते याने तो संघ पुरस्कृत केलाय. सुदर्शन काठोळे नवीन बॅटर आलेत आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती महत्वाची भूमिका असेल आणि महत्वाची भूमिका असताना आपण पाहिलं तर ती मोठी इनिंग सध्या त्याला पेश करावीच लागेल. आता अदरवाईज संघ खूप साऱ्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागेल. आडव्या बॅटने फटका खेचून मारला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं मात्र त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू झालाय फरार. धावा मिळतील 6. आला षटकार.
पुन्हा आता अगदी ग्लान्स केल्या चेंडूवर तिथे थोडं फंबल झालं आणि तत्वरती पाहिलं तर तिथे चेंडू गॅदर केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील असताना चेंडूवरती रोख लावली होती. चेंडू अडवला गेला. एकच धाव सध्या. अतिशय चांगला सध्या टार्गेट सेट केलंय. जेव्हा तुम्ही एखाद्या टीमच्या विपक्षामध्ये जेव्हा बॅटिंग घेते त्यावेळेला तुम्हाला टार्गेट सेट करणं गरजेचं असतं आणि ते गरजेचं होत असताना काय अफलातून सध्या फटकेबाजी त्यांनी केली आहे. अक्षय पाटील आले हिटमॅन. अक्षय पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, अगदी मजबूत काठीचे आहेत, मात्र तेवढेच चांगले शैलीचे गोलंदाज आहेत, फलंदाज देखील आहेत. कल्पेश लाखाची लाख मोलाची ती फलंदाजी आपण पाहिली. त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर तब्बल मोठं 80 धावा ज्याने जमा करू शकला आणि 81 धावांचं मोठं टार्गेट जे पवनपुत्र वडपे संघाने सेट केले गेले त्याचा दिवस जर आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट्स कासने संघाने गाजवला. अमर स्पोर्ट्स कासने संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये एंट्री त्याने केली आहे. सेटवरती आपण पाहिलं लॉंग स्टॉप शॉट, डीप लॉंग स्टॉपला तिथे प्रोटेक्शन उपस्थित होते आणि तिथे आपण पाहिलं तर हा चेंडू एका धावेसाठी आलाय आणि एका धावाने काय होणार नाहीये. एक मोठं टार्गेट सध्या सेट केले गेले आणि मोठ्या धाव्यांचा टार्गेट जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा गोलंदाजाचा माइंडसेट देखील अगदी स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. तोच माइंडसेट सध्या घेऊन टीम पवनपुत्र वडपे संघ एक चांगला खेळ प्रस्थापित तर केले, आता गोलंदाज देखील चांगली करतायत. चांगला चेंडू प्रचंड वेगवान आहे, मात्र वेगावरती कंट्रोल नाहीये आणि तिथे मात्र लाईन अँड लेंथ सध्या भरकटलेला पाहायला मिळाला गोलंदाज आणि त्यावरती दिशेमध्ये नियंत्रण नाहीये. अनुषंगाने इथे वाईट चेंडू सध्या पंचांच्या माध्यमातून घोषित झालाय. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला अगदी हा फॉलो चेंडू परफेक्ट स्ट्रेटिक चेंडू टाकला होता त्यावरती मात्र वेगाने आले चेंडूवरती, मात्र त्यावरती 2 धावा सध्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आतापर्यंत एखादा मोठा फटका देखील आणून दिला नाहीये. 11 धावा नेल्सन फिगर मध्ये धावसंख्या सध्या पोहोचली आहे. त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा 13 वरती पोहोचली आहे. एक गडी सध्या गमावला गेलाय. पवनपुत्र वडपे संघ अतिशय ताकदीने सध्या मास मध्ये उतरलाय. पुन्हा एकदा परफेक्ट स्ट्रेटिक चेंडू बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा ग्लान्स केला, अगदी सॉफ्ट आणि अगदी पुश करो खुश रहो या प्रकारची सध्या फलंदाजी ते करतायत. आणि 11 जय गणेश वाफळे हे संघ आपण पाहतोय थोडी पिछाडीवरती आहेत सध्या या दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर, आणि पिछाडीवरती असताना एक मोठ्या फटक्याचा अवलंब करावा लागेल. एखादा मोठा फटका जर आला तर कुठेतरी अगदी मास मध्ये चांगला सामना ते करू शकतात. सध्या स्पष्ट होईल चित्र. मात्र अजून एक चांगला चेंडू अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्षय पाटील एक चांगली सध्या गोलंदाजी तो करतोय. योग्य टप्पा योग्य लाईन आणि लेंथ वरती अतिशय योग्य टप्प्यावरती सध्या तो चेंडू डिलिव्हर करतोय. पुन्हा वारंवार एकाच क्षेत्रामध्ये अगदी बॅकवर्ड स्कोअरच्या क्षेत्रामध्ये उडवण्यासाठी प्रयत्नशील होते. आता अखेर या चेंडूवरती आपण पाहिलं तर फटका उडवण्यासाठी तत्पर झाले आणि एक धाव आली आहे त्या चेंडूवरती. सुदर्शन काठोळे सध्या या फटक्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र त्यांना प्रयत्नांना यश मिळत नव्हते. आता आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी सतीश काठोळे सुदर्शन काठोळे ह्या दोघांना आपण पाहतोय. अक्षय पाटील पुन्हा एकदा कंप्लीट सटिक चेंडू टाकला गेला, अगदी 3 इष्टांना सोडून जाणार चेंडू असं पंचाने सध्या दर्शविलाय. मात्र इथे एक लेग बायची सध्या धाव ऍड केली जाईल असं पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवत असताना षटक समाप्त झालंय. 2 षटक अखेर धावा फक्त धावफलकात लागल्या गेल्यात. 16 रन 16 धावा झाल्यात. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू 65 धावा करायच्या आहेत. मोठं टार्गेट सेट केलंय आणि टार्गेट सेट केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात टार्गेट आहे याचा देखील विचार करून फलंदाजी करावी लागत असते.
सरमासीच्या षटकाला पुन्हा आता सुरुवात होईल, प्रारंभ केला जाईल. तब्बल 65 धावांचा इथे सध्या टार्गेट सेट केले गेले. 16 धावा सध्या लागल्यात धावफलकावरती. एक गडी गमावला गेलाय आणि 16 धावा लागल्यानंतर अजून 65 करायचा आहेत. उर्वरित चेंडू असेल 12 चेंडू. कल्पेश लाखात आलेत बॉलिंग ट्रॅकसाठी. तिसऱ्या षटकामध्ये वेगवान चेंडू आहे, त्यावरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि तिथे झेल टिपली आहे. शुभम शेलार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि फलंदाजाला डगआउटच्या अस्ताला पाठवले गेलं. कल्पेश मात्र आज जिथे हात ठेवेल तिथे मात्र अगदी त्याच्यावरती सोनं करतोय. मग अशी फलंदाजी केली, विस्फोटक आक्रमक शैलीची विध्वंसक फलंदाजी त्याने केली. आणि आता आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती विकेट देखील सतीशला बाद करून सोडलंय. सारंग काठोळे आलेत, आमचे परम मित्र आहेत सारंग काठोळे. आणि आता फलंदाजी कशा प्रकारे करतील हे देखील पाहावं लागेल. कशा प्रकारे फटक्यांचा अवलंब सध्या करेल. मात्र इथे कल्पेश लाखात काय अफलातून गोलंदाजी देखील करतोय. वेगवान चेंडू सध्या टाकतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द ग्राउंड चेंडू मध्ये पोहोचले का नाहीये, पोहोचले नाहीये. तिथे आपण पाहिलं तर चेंडू नो मासल्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यावरती तिथे एकच धाव आली. 64-10 चेंडू, 64 धावा प्रत्येक चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मोठं टार्गेट आहे प्रत्येक चेंडूवरती. 64 धावाचं मोठं डोंगर सध्या इथे रचले गेलंय. 10 चेंडू मध्ये 64 करायचं आहेत. पुन्हा एकदा पहा काय फटका सजवलाय. चेंडू चालाय डीप बॅकवर्ड केलेल्या क्षेत्रामध्ये 100 चेंडू फेकून दिलाय, पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. आलाय पहिला षटकार या डावामधील. षटकार ठोकले तर पंकज पस्ते यांच्याकडनं सुदर्शन काठोळेला मोठं प्राइज दिलं जाईल. ते प्राइज आम्ही इथे अनाऊन्स करू देखील शकत नाहीये. सारंग याला आपण पाहतो, सारंग काठोळे आहेत. एक मोठं टार्गेट सध्या सेट केले गेले पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आता उपस्थित आहेत. अजून एक झेल सोडली आहे. वडपे संघाच्या जास्त धावा झाल्यात म्हणून काही हरकत नाहीये. अदरवाईज जर कमी धावा असतात तर या विकेट सध्या तुम्हाला कुठेतरी मिळवाव्याच लागल्या असत्या. खूप चांगले सध्या एफर्ट्स दाखवत आहे. पुन्हा इथे आपण रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेस झाला. सारंगाला आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी वाराच्या वेगाने चेंडू झेपावला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चालला फरार. धावा मिळतील 4 चौकार. क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लान्स केला आणि चेंडूला पाठवलं चौकारासाठी. सध्या 3 षटकांचा खेळ प्रस्थापित झाल्यानंतर 3 षटके कंप्लीट झाले आणि धावा आपण पाहतोय 29 वरती सध्या ट्रॅव्हल झाली. 6 चेंडू करायचे आहेत, 52 धावा. नवीन गोलंदाज सध्या एंटर झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश आलाय चौथ्या आणि अंतिम षटकासाठी, जिथे त्याला 52 धावा आता वाचवायच्या आहेत. 52 धावा म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे. सलामाचा जास्त वेळ आपण घेऊ नका. सध्या डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवले गेले. इथे आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न मध्ये एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. तिथे मात्र एकदा वाले पुन्हा एकदा. चला टीम वाफाळे संघ आपण आयोजकांचे संपर्क साधायचा आहे. टीम वाफाळे आपण आयोजन कमिटीचे संपर्क साधा. पुन्हा आता डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे अगदी आपण पाहिलं तर फाईन लेग डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये
धावक सध्या घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. पुन्हा आता वारंवार एकच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एका हाताने चेंडू अडवला देखील गेलाय. चांगला एफर्ट, चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तिथे दाखवला गेला पवनपुत्र वडपे संघाचा क्षेत्ररक्षकाकडनं. कल्पेश पाटील आहेत त्या ठिकाणी. आज कल्पेशचा जलवा राहिलाय मॅच मध्ये. कल्पेश लाखात, कल्पेश पाटील याने चांगला चेंडू अडवला. म्हणजे पवनपुत्र वडपे संघ आज अगदी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सध्या पोहोचण्याचं एकमेव कारण आहे कल्पेश लाखाची फलंदाजी. सागर हिंदुळचे ते देऊन षटकार. अजूनपर्यंत एकही फटका सरळ बॅटने आलेला नाहीये. सुदर्शन काठोच्या बॅटबद्दल मात्र हा चेंडू देखील आपण पाहिला तर 3 चेंडूचा खेळ सध्या प्रस्तावित आहे आणि 3 चेंडूमध्ये 51 करायचा आहेत. 50चा टार्गेट आहे. 2 चेंडू 50 धावा. एकतर्फी हा सध्या विजय मिळवण्याच्या उंबरठ्यामध्ये सध्या जय पवनपुत्र वडपे संघ आपण पाहतोय. फटक्याला ग्लान्स केले. गॅप सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. सारंग काठोच्या बॅटबद्दल हा आला वेजामधला अंतर कमी करणारा हा दर्जेदार चौकार. रनचं टार्गेट आहे. अर्धा पडला देखील ते गाठू शकले नाहीयेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मॅच सध्या जिंकली आहे पवनपुत्र वडपे संघ. वेल प्लेड गाईज अँड हार्ड लक टीम. जय गणेश वाफाळे संघ आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे वन मॅन आर्मी. नो डाऊट. जाणे मात्र धावा जाणे मात्र बॅटिंग करता 17 चेंडूमध्ये 56 धावांची वाद इनिंग पेश केली आणि गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केला. 1 विकेट मिळवली कल्पेश लाखात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. वेलकम. हॅव अ बिग हँड.